तर कसे आहात सर्व? बरे आहात ना? बरे असायलाच पाहिजे, कारण आयुष्य एकच आहे आणि ते जर सुखात, आनंदात, मजेत गेलं तर मग बातच न्यारी. खूपसे लोक मला मेसेज करतात, विचारतात. आता यूट्यूबला आता चालू झाले, फेसबुकला तर बऱ्यापैकी फॅन्स आहेत. फॅन्स म्हणण्यापेक्षा मी म्हणेन माझे मित्र आहेत, माझा परिवार आहे. आणि ते मला नेहमी एक प्रश्न विचारतात की भाई, गाडी कुठली चांगली, गाडी कुठली चांगली, गाडी कुठली घेऊ. खरोखर तुम्हाला काय वाटतं की कुठलीही कंपनी जर ती गाडी बनवते तर त्याच्यासाठी किती कष्ट घेत असेल ती? लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण पहा. डोक्यात काही शंका असतील, प्रश्न असतील, नक्की कमेंटमध्ये विचारा. कारण एक गाडी बनवण्यासाठी ती कंपनी अब्जो करोडो रुपये खर्च करते. इंजिनियर काम करतात, डिझायनर काम करतात, त्यांच्या ट्रायल्स होतात आणि मग गाड्या मार्केटमध्ये येतात. आता माझा एक 15-20 वर्षाचा अनुभव असा सांगतो की गाडी कुठलीही असली तर ती चांगलीच असते. फक्त गाडी खराब 2 मुख्य कारणांमुळे होते. एक त्याचा चालक आणि दुसरा त्या गाडीवर काम करणारा मेकॅनिक. बरोबर आहे का चुकीचं आहे हे पण नक्की सांगायचं तुम्हीच आहे, कारण तुमचाही थोडासा सहभाग पाहिजे याच्यात. थोडंसं बोटांना त्रास द्या, थोडंसं विचार करा, थोडंसं डोक्याला त्रास द्या आणि भावना या स्क्रीनवरती टाईप करा. जसं की मला आत्तापर्यंत सगळ्यात चांगली हॅचबॅकमध्ये गाडी आवडते टोयोटा लिवा. आत्ताच एक गाडी बघितली मी, खूप सुंदर होती गाडी. आणि लिवा टोयोटा मोठा ब्रँड आहे आणि लिवासारखी गाडी खूप सुंदर आहे डिझेलमध्ये. स्विफ्टला तोड आहे ती. स्विफ्ट जास्त का चालली? कारण तिचे पार्ट सगळीकडे मिळतात, तिचं काम सगळीजणं करतात, कॉमन गाडी झाली. आणि मारुतीची सर्व्हिसही चांगली आहे आणि स्पेअर पार्टची डिलिव्हरीही चांगली आहे. मग टोयोटा गाडी स्विफ्टपेक्षा बरी आहे. ती का चालली नाही? कारण मेकॅनिक, काही लोकांना येते लिवाचं काम, काही लोकांना येत नाही. तसेच टोयोटाचे स्पेअर पार्ट सगळीकडे उपलब्ध नसतात. आता ह्याच्यावरूनच आपण विचार करूया. मी 2 गाड्यांची तुलना करतोय आणि मी 10मधील 9 रेटिंग जे आहे ना ते लिवाला देतो. कारण लिवाचं मायलेज, लिवाची सेफ्टी, लिवाचा पिकअप आणि टोयोटासारखा ब्रँड लिवाच्या मागं आहे. मारुती थोडी स्वस्त आहे, पार्ट सगळीकडे मिळतात, मेकॅनिक सगळी काम करतात. त्यामुळं स्विफ्ट मार्केटला प्रचंड चालली, लिवा चालली नाही. आता ह्या 2च गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की स्पेअर्स कुठं मिळतात, चालक कशी गाडी चालवतो आणि मेकॅनिक कसं काम करतो. 2-3 गोष्टींवरतीच गाड्या ठरतात. आणि सर्वस्वी माझं मत तर असंच आहे की गाडी कुठलीही असू दे ती खूप चांगली असते. रस्ते, भारतातील चालक, मेकॅनिक, स्पेअर पार्टची डिलिव्हरी, अवेलेबिलिटी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून गाडी घेताना नेहमी ह्या 4-5 गोष्टी तपासून पहा आणि मग गाड्या घ्या. गाडी कुठलीच वाईट नसते, कारण कंपनी कधी आपलं उत्पादन खराब करून देणार नाही आहे, सर्वोत्तम करूनच देत असते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ना, गाडीच्या संदर्भातील नॉलेजसाठी आणि कोकणाशी जर प्रेम असेल तर 100% मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही जे कमेंट करताना, तुम्ही जे लाईक करताना त्यांना मला उत्साहाने वाढतो आणि काम करण्यास खरोखर मजा येते. तुमच्या लोकांचं प्रेमच आहे कोकणाबद्दल आणि मराठी माणसांबद्दल. त्यामुळे आपण इथपर्यंत पोचलो आहे. पुढची वाटचाल ही तुमच्या सोबतीने करायची आहे. नक्कीच फेसबुकला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बोटांना जरा त्रास द्या, बुद्धीला चालना द्या, तुमचं मत नक्की मांडा.